येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे। या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीत अधिक मासाला अतिशय पवित्र महिना मानला जातो। या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो। या अधिक मासात केलेल्या कर्माचे फळ अनेक पटीने वाढतात। हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो। या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलीन मास धोंडा म्हणून मानला जातो। या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाहीत। भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत। या महिन्यामध्ये विष्णू पूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी असतं। जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्या अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणले जाते। या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे, ते पुढील प्रमाणे। या महिन्यात या 5 शुभ गोष्टी नक्की करा, याचे फळ अनेक पटींनी वाढते। नंबर 1, रोज तुळशीच्या माळेवर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। नंबर 2, रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करून तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावा। नंबर 3, गरजूंना, ब्राह्मणांना किंवा मंदिरात अन्नदान करा। गाईला हिरवा चारा किंवा पक्ष्यांना धान्य खाऊ घाला। नंबर 4, सात्विक आहार आणि शांत मन ठेवा। नंबर 5, गंगा स्नानालाही विशेष महत्त्व आहे। या महिन्यात एक वेळ गंगा स्नान करावे, एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे। 5 शुभ कामे तुम्हाला अधिक मासाचे सर्वाधिक फळ प्राप्त करून देऊ शकतात।